नमस्कार मित्रांनो, JMC डिपार्टमेंट अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी 2025 मध्ये एक जाहिरात आली होती बघा. 357 पदासाठी मित्रांनो. तर अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण डिक्लेअर करण्यात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती जणांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे, कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि कधीपासून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी 357 पदासाठी मित्रांनो जाहिरात आली होती बघा. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले मित्रांनो. तर खाली बघू शकता निकाल कधी जाहीर करण्यात आलेला आहे. 12 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. खाली बघू शकता सूचना, तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे. गट ड वर्ग 4 सरळ सेवा भरती परीक्षा अंतिम निवड सूची व सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालय छत्रपती संभाजीनगर संस्थेतील गट ड पदासाठी मित्रांनो जाहिरात आली होती बघा. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले मित्रांनो. 25, 26, 28 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले. तर बघा मित्रांनो, सदर परीक्षेचा निकाल निवड यादी प्रतिसादी आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी स- संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे बघा. 1 जानेवारीला बघा निवड यादी आणि प्रतिसादी जाहीर करण्यात आलेली होती बघा. तर आता मित्रांनो, अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघू शकता 12/1/2026 रोजी अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे बघा. बघू शकता मित्रांनो. बघा एकूण किती जागा होत्या, 357 पदासाठी जाहिरात होती मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले. तर मित्रांनो, तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे. तर बघू शकता तुम्ही 21. बघा कोणत्या कोणत्या पदासाठी असणार बघा. चतुर्श्रेणी कर्मचारी, समकक्ष पदे, आय प्रयोगशाळा परिचर्स, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. सर्व पदाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. इथं नाभिक, माळी, ट्रेसर, पाणक्या, बॉयलर चालक, दया. तर तर बघू शकता कधीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा. 19/1/2026 ते 24/1/2026 दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं होणार मित्रांनो, तर बघू शकता या ॲड्रेसवरती होणार बघा. छत्रपती सॉरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग, फार्मसी डिपार्टमेंट, व्याख्यान कक्ष, लेक्चर हॉल, 3रा मजला, या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा. तर खाली बघू शकता तुम्ही लिस्ट. बघा मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट दिलेली इथं. सिलेक्शन लिस्ट ऑफ द क्लास 4 सर्वंट. तर बघा खाली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर सिलेक्शन लिस्ट. तर बघा मित्रांनो, काय दिलेलं खाली सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, पोस्ट नेम, रोल नंबर, कॅन्डिडेट फोन नेम, जेंडर, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, नॉन क्रिमिनल आणि रिमार्क आणि मार्क, किती मार्क पडलेले, हे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो. तर तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर बघा तुमच्या नावासमोर पोस्ट नेम दिलेले मित्रांनो, कोणत्या पोस्टसाठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे चेक करू शकता तुम्ही. बघा हाय स्कोर किती आहे बघा, 162 हाय स्कोर मित्रांनो. खाली बघू शकता सिलेक्शन लिस्ट ऑफ नेनी. सर्व पदाचा इथं निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही चेक करू शकता PDF मध्ये तुमचं नाव आहे का. तुमच्या नावासमोर तुम्हाला पोस्ट नेम दिलेले बघा मित्रांनो. बघा सिलेक्शन लिस्ट ऑफ द लॅबोरेटरी अटेंडंट. तर मित्रांनो, तुमचं यादीत नाव चेक करण्यासाठी मित्रांनो Ctrl+F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. तुमचं नाव यादीत आहे की नाही लगेच सापडेल तुम्हाला किती स्कोर आलेला आहे काय. तर बघू शकता मित्रांनो, तुमचं यादीत नाव आहे का चेक करून घ्या एकदा परत.
तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं 21 तारखेपासून स्टार्ट होतं आहे मित्रांनो, 21 जानेवारीपासून. तर सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. 21/1/2026 पासून स्टार्ट होते. तर सर्वांना परत मनापासून खूप खूप अभिनंदन. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.